मी कंकालबाबांच्या मागून चालताना बघितलं. माझ्या पायाजवळच एक अतिसुंदर रत्नाचा चमकणारा हार पडलेला होता. मला वाटलं तो आईसाठी घ्यावा. मी तो उचलायला वाकले आणि आश्चर्य म्हणजे मला तो हार उचलताच येईना की. मी पुन्हा पुन्हा तो हार उचलायचा प्रयत्न करत होते, पण मी पिसासारखी हलकी झाले होते, त्यामुळे मला तो हार उचलता येईना. हे सगळं काय होतं रे देवा? आणि मी भीतीने त्या हाराला उचलण्याचा नाद सोडून कंकाल बाबाच्या मागे मागे चालायला लागले आणि माझी दृष्टी तिथं ओळीनं मांडलेल्या रांजणाच्या आड गेली. तिथे कोणाचा तरी लांब केस मला दिसले. मी पुढे सरकून बघितलं तर त्या 10 लाल साडीतल्या तरुणी आपले केस मोकळे सोडून गुडघ्यात आपली मान खुपसून मंद हुंदके देत रडत रडत त्या रांजणांना टेकून बसलेल्या होत्या. पण आता मला त्या तरुणींची भीती न वाटता त्यांना बघून फार दुःख झालं की त्या इथे का रडतायत. मला ते त्यांना विचारायचं होतं, पण तेव्हाच कंकाल बाबा त्या गुहेतनं बाहेर जाण्यासाठी निघाले. तसं नाईलाजानं मला सुद्धा त्यांच्या पाठोपाठ जायला लागलं. कंकाल बाबांनी नंतर बाहेर येऊन ते वरचं बटण दाबून त्या गुहेचं दार बंद केलं, तरी त्या गोल दाराच्या फटीतनं ती प्रकाशाची किरणं बाहेर येऊन नाचतच होती. कंकाल बाबा पुन्हा त्या मंदिरात आले तेव्हा निंबाळकर मंडळी त्या मंदिराच्या दाराशी एकमेकांना चिकटून घाबरून बसलेली होती आणि तिथे ती लाल काली शक्ती बरीच पुढे सरकली होती. आणि कंकाल बाबांनी अगोदरच तिथे ठेवलेले ते जड साखळदंड लीलया उचलून त्या गोलाकार कालीशक्तीच्या भोवती गुंडाळून ती साखळी तिथल्या मागच्या भिंतीला अडकवून टाकली होती. मी स्तब्धपणे बघितलं. आता ते माझं त्या कालीशक्तीच्या पुढे असलेल्या शिरकमलाचं ताट कंकाल बाबांनी त्या रांगोळीजवळ ठेवलेलं होतं. माझं सुंदर सोनसळी शरीर आता थंड पडून ताठ झालेलं होतं आणि रक्ताळलेल्या माझ्या पायावरचा तो लाल रंग आता अधिकच लाल झालेला होता. पण माझं तोंड मात्र त्या माझ्या गोठलेल्या रक्तात सफेद पडलेलं होतं. तिथे सगळीकडे आता गोठलेल्या रक्ताचे धब्बे एखाद्या गायीनं शेण घालावं तसं जागोजागी साकळलेले होते. बिचाऱ्या त्या शीर नसलेल्या इंद्रजाली योगिनेप्रमाणे आता वसंताचं शरीर त्या गोठलेल्या रक्तात ताठ पडलं होतं. कंकाल बाबांनी त्या कालीशक्तीला लोखंडी साखळीत जखडल्यावर ते निंबाळकरांकडे वळाले आणि म्हणाले, मला आता एक शेवटची पूजा आटपायची आहे. ती पूजा आटोपली की तुम्ही इथून जाऊ शकता. आणि त्या सगळ्यांनी माना हलवल्या. मला आता सतत एक प्रश्न पडला होता की माझं शीर आणि धड तिथे पडलेला असताना मी आत्ता ह्या क्षणी जिवंत कशी? मी इथे त्या सगळ्यांना बघू शकत होते. मला त्या सगळ्यांच्या भावना जाणवत होत्या. मी ऐकूही शकत होते. भानुमतीबाई रेवतीबाईंना म्हणत होत्या, रेवती, बरं झालं तो गेला, नाही तर असं वेडं वाकडं जगून तरी तो काय करणार होता, नाही का? मला तर त्याच्याकडे बघितलं की पूर्वीचे ते सगळे दिवस आठवून त्याचा रागच यायचा. धनाजीराव एकदम म्हणाले, भानू गप्प बसा आता. आपण आत्ता मंदिरात आहोत आणि त्या वेड्याचा विषय आत्ता इथे नको. मी त्यांचं हे बोलणं स्पष्ट ऐकलं म्हणजे मी जिवंत होते आणि मला त्या गोष्टीचं अतिशय आश्चर्य वाटलं होतं. इथे कंकाल बाबांनी त्या कालीशक्तीसमोर पूजेला बसण्या अगोदर छोट्या वसंताचं शरीर उचललं आणि ते घेऊन ते घाईघाईत पुन्हा खजिन्याकडे आले आणि त्यांच्या मागोमाग मी पाहिलं त्या सोन्याच्या मोहरांच्या राशीवर बसून छोटा वसंत रडत होता आणि आत्ता त्याच्यासमोर आत्ता कंकाल बाबांनी फेकलेलं त्याचं शरीर होतं. मला त्या क्षणी छोट्या वसंताची फार दया आली. मी त्याच्याजवळ जाणारच होते, पण तेव्हाच कंकाल बाबांनी बाहेर येऊन त्या गुहेचं दार बंद केलं आणि त्यांच्या मागोमाग मी ओढली गेले आणि मी सुद्धा त्या मंदिरात पुन्हा आले. मंदिरात आल्यावर कंकाल बाबांनी माझं ते शिरकमलाचं ताट त्या लाल कालीशक्तीपुढे ठेवलं आणि त्यांच्या पूजेला प्रारंभ केला. तेव्हा त्यांच्या आणि माझ्यामध्ये असलेला तो काळा धागा सुटला होता. मी एकदम मोकळी, स्वतंत्र झाली आहे याची मला जाणीव त्या क्षणी झाली. आणि मला अतिशय तीव्रतेनं माझ्या घराकडे जाण्याची ओढ लागली होती आणि त्या भावना वेगानं मी त्या मंदिराच्या बाहेर धावतच गेले तर काय आश्चर्य. मी आमच्या कृष्णकमळाच्या फाटकाजवळ उभी होते आणि दूरवरचं एक भटकं कुत्रं आमच्या फाटकाकडे बघून अभद्र रडत होतं. मी त्या माझ्या प्रिय फाटकातून आज जाताना मला भयंकर रडू कोसळलं होतं. आज दिवाळी होती.
फक्त आईची ती अंगणात तेवणारी पणती मला त्या आमच्या अंधाऱ्या दाराकडे जाण्यासाठी वाट दाखवत उभी होती. मी नंतर थांबून त्या आमच्या कृष्णकमळाच्या फाटकाकडे बघितलं आणि मी रडायलाच लागले. कारण ह्याच माझ्या प्रिय फाटकातनं आत येण्यासाठी मी किती तडफडले होते. मला दूरवरनं फटाक्यांच्या आतषबाजीचे आवाज ऐकू येत होते, पण माझं मायेचं घर मात्र अंधारात शांत झोपलेलं होतं. मी हळूच त्या बंद दारातनं आत शिरले. मला भयंकर आनंद झालेला होता, कारण शेवटी मी माझ्या घरी आले होते. मला त्या माझ्या सगळ्या प्रियतमांना अगदी डोळे भरून बघायचं होतं. मी चटकन आईच्या पलंगाजवळ गेले तर तिथे बाबा नव्हते आणि मला माहिती होतं ते देवघरात बसलेले असतील. नंतर मी माझ्या आईच्या अगदी जवळ जाऊन तिला बघितलं. ती कसलं तरी दुःखद स्वप्न बघत असावी. तिच्या निस्तेज थकलेल्या चेहऱ्यावर अगदी व्याकुळ भाव होते. ती हलकीच पुटपुटली, "सोन्या बाळा, माझ्या कुशीत ये ना ग, रागवलीस का बेटा?" आणि मी अत्यंत दुःखानं रडत तिच्या जवळ बसून हलकेच तिच्या छातीवर माझं डोकं ठेवलं. तेव्हा आईने हलकेच एक उसासा सोडला होता. मी पाहिलं तिच्या त्या लांब पापण्यांआडनं 2 अश्रूंचे थेंब चटकन खाली ओघळले. ते मोत्याचे अश्रू खाली सांडू नयेत म्हणून मी ते हलकेच माझ्या बोटांनी टिपलेले होते. मला त्या क्षणी झोपेत सुद्धा माझ्यासाठी रडणाऱ्या माझ्या आईचं मरणाचं दुःख झालेलं होतं. मी अगदी तिच्या छातीत तोंड खुपसत म्हणाले, "आई, जर पुनर्जन्म खरा असेल तर माझ्या पुढच्या जन्मी मी तुझ्याच पोटी जन्म घेईन, हे मी तुला वचन देते." तशी माझी दुधाच्या साईसारखी मायाळू आई त्या झोपेतच माझं वचन ऐकून समाधानानं हसली होती. नंतर तिने एक खोल उसासा सोडला. आपली कूस पालटली. तशी मी उठून अगदी भावना वेगानं तिच्या पायाचं रडत चुंबन घेतलं आणि मी माझ्या सगळ्या आवडत्या जगात गेले. माझी ती म्हातारी मायेची आजी मंजीजवळ झोपली होती. तिच्या दुसऱ्या बाजूला माझा येशा झोपला होता आणि ही तीनही माणसं माझ्या हृदयाचे तुकडे होते. मी हलकेच माझ्या मायेच्या आजीच्या डोक्याजवळ उभं राहून तिच्या पिकलेल्या केसांवर हात ठेवला आणि मला भयंकर गदगदून आलं. हीच ती माझी देवतुल्य म्हातारी सुरकुतलेली आजी. तिच्याही नकळत माझ्यावरचं ते प्राणसंकट टाळण्यासाठी ती त्या मंदिरात आलेली होती. याच माझ्या आजीच्या सुरकुतलेल्या कुशीत मी लहानाची मोठी झाली होती. माझ्या प्रत्येक गोष्टीत तिने मला सांभाळलेलं होतं. माझ्या प्रत्येक गोष्टीत माझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या माझ्या आजीच्या उशाकडे मी आत्ता उभे होते आणि देवा तिला ते माहीतच नव्हतं. मी हळूच वाकले. तिच्या कानात म्हणाले, "आजी उठ, मी आली आहे." आणि माझी आजी मंद असं झोपेत रडायला लागली होती. मी भयंकर दुःखानं रडत "आज्ये, आज्ये" म्हणून तिच्याजवळ वाकले. तेव्हाच माझ्या छोट्या मंजीचा लहानसा हात माझ्या डोळ्यांना लागला आणि मला जणू माझी मंजी माझे अश्रू पुसतीये आणि "रडू नकोस ना ग ताई" असं म्हणतीये असा भास झाला. मी आवेगानं मंजीच्या जवळ सरकले आणि बघितलं मंजी स्वतःशी हसत होती. कदाचित त्या गाढ झोपेतही तिला मी, तिची ताई तिच्या जवळ आहे हे जाणवलेलं असावं. मी मंजीच्या कपाळाचं चुंबन घेण्यासाठी वाकले आणि तेव्हाच मला ती रगड्यावर लोटलेली खूण दिसली. मला आत्यंतिक वेदना झाल्या होत्या. माझ्या आयुष्यातले किती मौल्यवान क्षण मी त्या दिवशी वाया घालवले होते. आणि मी म्हणजे "मला क्षमा कर ग" म्हणून तिचं चुंबन घेतलं आणि येशाच्या जवळ जाऊन रडत रडत त्याच्या केसावरनं हात फिरवत म्हणाले, "येशा बाळा, आता मी कधी तुझी टोपी उडवणार नाही रे. मी तुम्हा सर्वांशी फार वाईट वागले ना, म्हणून मी तुम्हा सर्वांपासून दूर गेली आहे. मला क्षमा कर रे येशा बाळा." आणि तेव्हा झोपलेल्या पांढऱ्यानी मला बघितलं आणि तो एकदम उठून आपली शेपटी हलवत कुई कुई करायला लागला. मी पांढऱ्याला कुरवाळलं, त्याला हृदयाशी कवटाळलं आणि दांडीवरचा हिरव्या एकदम फडफडला. माझ्या त्याही स्थितीत माझ्या मुक्या सोबत्यांनी मला ओळखलेलं होतं. मला बाबांची आठवण आली आणि मी रडत आमच्या देवाच्या साठवणीच्या खोलीत गेले होते. मी तिथे पोचले तसे जाईजुई एकदम उठल्या, चुळबुळ करायला लागल्या. मी हलकेच त्यांच्या जवळ जाऊन म्हणाले,
जाईजुई मी बाबांकडे जाते, तुम्ही झोपा. आणि मी बाबांच्याकडे आले. माझे देखणे बाबा आता साप म्हातारे दिसत होते. समईच्या त्या मंद प्रकाशात ते त्या नैवेद्य खाऊन दूध पिऊन गाढ झोपलेल्या देवाच्या देव्हाऱ्यासमोर हात जोडून ध्यानस्थ बसलेले होते. त्या सर्व देवांचं रक्षण करत वर हनुमान उभा होता. माझे गरीब बाबा हात जोडून कदाचित त्या झोपलेल्या सगळ्या देवांजवळ माझ्यासाठी प्रार्थना करत असावेत. मला त्या देवांचा विलक्षण राग आला. कारण मी त्या मंदिरात आकांतानं आक्रोश करून लक्ष्मीजवळ मला वाचवायची भीक मागितली होती. मी एकदम संतापानं त्या देवाऱ्यासमोर गेले आणि किंचाळले, दुष्टांनो, बस करा तुमचं देवपणाचं ढोंग. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना माझ्याबरोबर काय घडलंय ते. आणि मी खडबडून उठलेल्या त्या सगळ्या देवांना अगदी वाकून म्हणाले, तुम्ही स्वतःला देव म्हणवता ना, मग सांगा ना, या ध्यानस्थ बसलेल्या माझ्या बाबांनी मला मृत्यूयोगापासून वाचवण्यासाठी विश्वासानं तुमच्या नावचा अंगारा रात्रंदिवस माझ्या कपाळाला चोळला होता. त्या विश्वासाला, त्या पवित्र अंगाऱ्याला काहीच का किंमत नव्हती? बघा, माझ्या बाबांकडे बघा. यांनी तुम्हाला दुधातुपाचा नैवेद्य चारून आपल्या मुलीसाठी स्वतः उपवास केले, मृत्युंजयाचा यज्ञ केला. तेव्हा तुम्हाला त्यांचा तो उपास, त्यांची ती वेदना जाणवलीच नाही का? त्यांच्या या चांगल्या वागण्याचं फळ तुम्ही त्यांच्या पदरात घातलं आणि त्यांना माणसातून उठवलं. आता तरी माझ्या बाबांचा छळवाद थांबवा. मी अगदी कळवळ्यानं बाबांजवळ गेले आणि म्हणाले, बाबा चला उठा, आता खूप रात्र झाली आहे. आता तुमचं सगळं मागणं केव्हाच संपून गेलंय बाबा. आता तुम्ही या दगडी मूर्तींसमोर उगाच आपलं डोकं आपटून घेऊ नका, उठा. मी बाबांना उठवायला लागले आणि माझ्या बाबांना कदाचित अगदी पुसटपणे माझ्या अस्तित्वाची जाणीव झालेली असावी. त्यांनी एकदम आपले डोळे उघडून आजूबाजूला बघितलं आणि ते एकदम ओक्साबोक्षी रडायला लागले. त्यावेळी बाबांना तसं रडताना बघून मी विलक्षण भयभीत झाले होते. मला त्यांचं ते रडणं बघवेना आणि मी पळत माझ्या आजीजवळ गेले तर मंजी आजीपासून थोडी दूर सरकली होती. मी पटकन आजीच्या कुशीत शिरले आणि म्हणाले, आजी अगं मला जवळ घे, मला खूप थंडी वाजतीये, भीती वाटतीये. आणि आजी झोपेत पुटपुटली की सोन्या बाळा ये ग, अशी पावसात भिजू नकोस. मी रडत रडत आजीच्या कुशीत खोल शिरले तरी मला अजून बाबांचे हुंदके ऐकू येतच होते. माझ्या आजीच्या त्या उबदार कुशीत नंतर मी सगळ्या जगाला विसरले. मला निंबाळकरांच्या त्या कुठल्याच भयानक पूजेची आठवण सुद्धा उरली नव्हती. ते सगळं मला पडलेलं एक अशुभ स्वप्न होतं. कारण मी तर इथे माझ्या घरी माझ्या आजीच्या कुशीत पूर्ण सुरक्षित होते. माझ्या मायेची माणसं माझ्या सभोवती होती. किती युगं गेली, किती पळं गेली मला माहीत नाही. आणि अचानक मला एक जबरदस्त झटका बसला आणि कसल्या तरी चिकट धाग्यानं मी संपूर्ण गुरफटून गेले. मी ओळखलं तो काळा चिकट धागा त्या काली शक्तीचा होता आणि आता तो धागा मला माझ्या आजीच्या कुशीतनं ओढायला लागला होता. त्या क्षणी मला माझ्या सत्य परिस्थितीचं आकलन झालं. आता हा काळा धागा मला कुठे घेऊन जाणार आहे हे मला माहिती होतं आणि मला आत्ता ह्या क्षणी पुन्हा कधीच मला माझ्या घरापासून दूर व्हायचं नव्हतं. मला माहिती होतं मी जर पुन्हा तिथे गेले तर माझ्या घराच्या परतीची वाट मला पुन्हा कधीच मिळणार नाही. आणि मला त्या क्षणी वाटलं देवानं जरी मला सांभाळलं नाही तरी माझ्या घरची माणसं नक्की सांभाळतील. आणि मी जीवाच्या आकांतानं किंचाळले, आज्जे आज्जे, बाबा बाबा, मला वाचवा. माझा तो आकांत, माझा तो आक्रोश इतका भयंकर होता की क्षणात माझे बाबा धावत देवघरातनं बाहेर आले. थकलेली आजी उठली, सोन्या सोन्या म्हणत आपल्या अंधुक डोळ्यांनी मला शोधायला लागली. तर येशा आणि मंजीनं माझ्या नावाने भोकाड पसरलं. माझी आई वेड्यासारखी ओरडत बाबांना म्हणाली, अहो आत्ता मी सोनीचं ओरडणं ऐकलं, माझी पोर संकटात आहे. आई वेड्यासारखी आपल्या कपाळावर हात मारून घेत रडायला लागली. मी त्या काळ्या धाग्यापासून सुटण्यासाठी जीवाच्या आकांतानं किंचाळत होते, धडपडत होते, पण मी आता दारापर्यंत ओढली गेले होते.
आमचा पांढऱ्या त्या काळ्या धाग्याकडे बघून जोरजोरात भुंकत होता, तर हिरव्या फडफडत येऊन त्या काळ्या धाग्याला कर्कशपणे ओरडत टोचत होता. आमच्या चुलबुक्याने सुद्धा आईच्या पलंगाखालून येऊन म्याव म्याव करत त्या धाग्यावर झडप घातली होती. परंतु त्या कुणाला न जुमानता त्या धाग्यानं मला आमच्या कृष्णकमळाच्या फाटकापर्यंत ओढत नेलं. गौरी आणि दुर्गी एकदम गोठ्यातनं धडपडत हांबरायला लागल्या. त्या दोघींनाही समजलं होतं की मी त्यांना सोडून जातीये. मी अंगणात धावत आलेल्या बाबांना किंचाळून म्हणाले, बाबा मला तुमच्या जवळ घ्या. हे बघा ना, हा धागा मला तुम्हा सगळ्यांपासून दूर नेतोय. बाबा हो, मी इथे आहे. माझे थकलेले बाबा त्या विझलेल्या पंटीकडे बघत पुन्हा सोन्या सोन्या करत ढसाढसा रडायला लागले. आता मी त्या रस्त्यावर पोचले होते. आमच्या घरातून येणारा त्या सगळ्यांचा आक्रोश माझं हृदय चिरत चालला होता आणि त्याच क्षणी मी वेगानं भराभरा ओढली जायला लागले आणि अचानक माझ्या बाबांना माझ्या जाण्याची संवेदना झाली असावी. ते सोने सोने असं ओरडत फाटकातून रस्त्याकडे वेड्यासारखे धावत सुटले. त्यावेळी मी रडत ओरडत त्या सगळ्यांपासून दूर जायला लागले होते. आमचा पांढऱ्या दूर जाणाऱ्या मला बघत भेसूरपणे रडायला लागला होता. मला त्या गच्च अंधारात माझे रस्त्यावर बसून रडणारे बाबा आणि माझं घर अस्पष्ट होत होत शेवटी दिसेनासं झालं. तशी मी एकदम गप्प झाले. शांतपणे त्या धाग्याबरोबर पुढे पुढे जात राहिले आणि दुसऱ्या क्षणी मी त्या 64 योगिनींच्या मंदिरात त्या लाल काली शक्तीपुढे येऊन धाडकन पडले. कंकाल बाबांनी नुकतीच आपली पूजा आटोपली होती. मी बघितलं, माझं ते शरीर अजून त्या गोठलेल्या रक्तात तसंच पडलं होतं. माझं शिरकमल त्या ताटात अजून झोपी गेलेलं होतं आणि माझे रक्तानं भिजलेले केस आता अगदी ताठ झाले होते. माझ्या गळ्यातला तो लाल कमळाचा हार, ती मुंडणमाळ, ते सगळे अलंकार माझ्या छातीवरून खाली ओघळले होते आणि ती पार्वतीची सुंदर साडी आता अगदी रक्तानं माखून कडक झालेली होती. कंकाल बाबा त्या कालीशक्ती समोरनं उठले तेव्हा ते विलक्षण प्रसन्न दिसत होते. तिथे त्या क्षणी निंबाळकर आहेत हे विसरून ते एकदम भयंकर आरोळी ठोकत आपल्या छातीवर भराभरा बुक्के मारत नाचत सुटले होते आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्या तालावर कोणीतरी वाद्य वाजवत होतं. ते त्यांचं नृत्य अतिशय भयंकर होतं. मध्येच ते आरोळ्या ठोकत माझ्या आणि वसंताच्या गोठलेल्या रक्तात ते गिरक्या घेत उड्या मारत आणि तोंडानं डिंग डगा असं काहीतरी तालावर म्हणत नाचायला लागले. हे सगळं भीषण बघून निंबाळकर मंडळी फार घाबरली, मंदिरातनं बाहेर पळाली. कंकाल बाबा बेफामपणे नाचत होते. ते माझ्या शरीरावर नाचायला लागले. त्यांनी विचित्र गिरक्या घेत माझं शिरकमल वर उचललं. चेंडूसारखं वर उडवत ते नाचत नाचत झेलायला लागले. कंकाल बाबा असं साधारण तासभर नाचले आणि नंतर एकदम शांत होऊन न हलता डुलता माझं मस्तक हातात घेऊन सगळ्या योगिनींकडे एकटक बघत राहिले. मग त्यांनी पुन्हा माझं मस्तक त्या ताटात ठेवलं. कंकाल बाबा माझ्यावर नाचल्यामुळे माझं शरीर पसरून ताठ झालं होतं. माझ्या छातीवरची लाल कमलपुष्पाच्या माळेतली कमळं चुरगळलेली होती. नंतर ते शांत झाले. मंदिराबाहेर निंबाळकर मंडळींच्या जवळ आले तेव्हा घाबरलेल्या धनाजीरावांनी विचारलं, गुरुजी सगळं ठीक आहे ना? कंकाल बाबांनी प्रसन्नपणे डोकं हलवलं आणि प्रतापरावांकडे बघून म्हणाले, तुम्ही आता ते सोनसळीचं शेव घेऊन माझ्याबरोबर खजिन्याकडे चला. पण तिथल्या कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही. रेवतीबाई घाईघाईत म्हणाल्या, गुरुजी आम्हाला सुद्धा तो खजिना आत्ता बघता येईल का? कंकाल बाबांनी नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, नाही, मला तिथे पूजा करायला लागतील. 3 महिन्यांनी तो खजिना तुम्हाला ताब्यात घेता येईल. आत्ता फक्त प्रतापराव तो खजिना बघू शकतात. रेवतीबाई म्हणाल्या, मग गुरुजी आम्ही त्या सोनसळीच्या अंगावरचे दागिने तरी घेऊ शकतो का? आणि कंकाल बाबांनी डोकं हलवलं. ती चौघं गिधाडं माझ्या शवाकडे धावत सुटली आणि जगातलं सगळ्यात धिक्कारदायक असं दृश्य तिथे दिसायला लागलं. धनाजीरावांनी, प्रतापरावांनी माझ्या अर्धवट कापलेल्या शिरकमलाच्या कानातली कर्णफुलं माझ्या कानाच्या पाळ्या फाडून ओढून काढली.
प्रतापरावांनी माझी ती नथ ओढली. रेवतीबाई भानुमतीबाई माझ्या शवावर गिधाडासारख्या तुटून पडल्या. त्यांनी माझ्या अंगावरचा प्रत्येक दागिना तोडून काढला. भानुमतीला कसली तरी आठवण झाली तसं तिने एकदम माझं कापलेलं डोकं बाजूला केलं आणि माझ्या केसातलं ते सोन्याचं फूल काढून घेतलं. नंतर त्या दोघींनी माझी साडी काढली. हे सगळं करवरे तिथे चालू असताना मी मात्र दूर उभं राहून ओरडत होते, नराधामांनो, तुमच्या घाणेरड्या हातांनी मला स्पर्श करू नका, मला विटाळू नका. पण माझ्या ओरडण्याचा काहीही परिणाम त्यांच्यावर झाला नाही. त्यांना माझं ओरडणं ऐकूच गेलं नाही. निंबाळकरांनी माझ्या अंगावरचे सगळे दागिने काढून झाल्यानंतर कंकालबाबांनी माझं शव एका लाल कपड्यात गुंडाळलं आणि नंतर माझं शव प्रतापरावांनी आपल्या खांद्यावर मारलं. माझं मस्तक माझ्या केशाला धरून हातात घेतलं. तेव्हा मी मागे वळून बघितलं. त्या मंदिराच्या दाराजवळ माझे कितीतरी केस मुळासकट तुटून पडलेले होते. आता कंकालबाबा भराभरा खजिन्याकडे जायला लागले. प्रतापराव हर्षवायू झाल्याप्रमाणे हसत, तोंडात काहीतरी पुटपुटत त्यांच्या मागणं चालले होते. बाकीची निंबाळकर मंडळी प्रतापरावांची वाट बघत देवळाच्या बाहेर थांबली होती. कंकालबाबा प्रतापराव त्या गुहेजवळ आले तेव्हा कंकालबाबा प्रतापरावांना म्हणाले, हे बघा, आता खजिना बघून तुम्ही वेडावून जाऊ नका. स्वतःच्या मनावर ताबा ठेवा आणि महत्त्वाचं म्हणजे तिथली एकही गोष्ट घेऊ नका, नाहीतर महाभयंकर अनर्थ ओढवेल. वास्तविक हे सगळं थोतांड कंकालबाबांनी मुद्दाम त्या सगळ्या निंबाळकर मंडळींना सांगितलं होतं. तसं बघता तो खजिना निंबाळकर आत्ताही घेऊ शकत होते, पण त्यामुळे त्यांच्या तिथे वारंवार येण्यानं कंकालबाबांच्या कालीशक्तीच्या आराधनेत व्यत्यय आला असता. त्यांना आजपासून प्रत्येक योगिनीचं नाव घेत एका पायावर उभं राहून हात वर जोडून जप करायला लागणार होता आणि त्या जपात कुठलंही विघ्न येता कामा नये हे त्यांना माहिती होतं आणि म्हणून यांनी तो सगळा खाटाटोप केला. शेवटी कंकालबाबांनी त्या खजिन्याचं दार उघडलं आणि ते प्रतापरावांसकट आत आले. तिथल्या त्या राज ऐश्वर्यानं क्षणभर प्रतापराव स्तब्ध झाले. त्यांनी त्या अवस्थेत माझं मस्तक खाली टाकून माझं शव अक्षरशः फेकून दिलं आणि दुसऱ्या क्षणी ते आपलं भान हरपून गुहेत पळत सुटले. त्यावेळी प्रतापराव खदाखदा हसत आपल्या छातीवर कपाळावर हात मारत, हे सगळं माझं आहे, हे सगळं माझं आहे असं म्हणत अक्षरशः इथून तिथून त्या संपत्तीला हात लावत पळत सुटले होते. त्यांना घाम आला होता, ते थरथर कापत होते. त्या सगळ्या रांजणांना टेकून बसलेल्या तरुणींनी दचकून त्यांच्याकडे बघितलं. तिथे त्या सोन्याच्या ढिगाऱ्यावर रडत बसलेल्या वसंतानं सुद्धा प्रतापरावांकडे दचकून बघितलं आणि नंतर तो खाली मान घालून रडत बसला. कंकालबाबा एकदम पुढे झाले. त्यांनी इथे तिथे पळणाऱ्या प्रतापरावांना घट्ट पकडलं आणि कसं तरी गुहेच्या बाहेर काढून ते मंदिरात घेऊन आले. त्यांनी धनाजीरावांना बोलवलं आणि प्रचंड संतापानं म्हणाले, यांना इथून आत्ताच्या आत्ता घेऊन जा, बाकीची व्यवस्था मी करतो. आता तुम्ही कोणी 3 महिने इथं कदापि फिरकायचं नाही आणि जर इथे माझ्या कुठल्याही पूजेला व्यत्यय आला किंवा तुम्ही कोणी इथे आलात तर मला नाईलाजानं इथं येणाऱ्याचा बळी योगिनीला द्यावा लागेल. आणि हे ते प्रतापरावांकडे बघून बोलले. त्यावेळी कंकालबाबांचा तो उग्र अवतार बघून निंबाळकर मंडळी, ठीक आहे गुरुजी असं म्हणून गप्प निघून गेली होती. प्रतापरावाची मात्र ती आलोट धनसंपत्ती बघून वेड्यासारखी स्थिती झाली होती. त्यांनी जेव्हा आपल्या आईवडिलांना, काकूला त्या संपत्तीबद्दल हातवारे करत वर्णन करून सांगितलं तेव्हा ते अगदी भटक्या कुत्र्यानं चावल्यावर माणूस जसा पिसाळतो तसे पिसाळून एकदम धनाजीरावांचा हात धरत म्हणले, बाबा चला आपण त्या साधूचा आत्ता खात्मा करू, तो खजिना घेऊन येऊ. हे असे 3 महिने बाहेर काढणं शक्य नाही आहे. त्यांनी म्हटलं की तिथल्या कुठल्याही गोष्टीला हात लावू नका, पण मी त्या राशीनं पडलेल्या मोहरा ह्या माझ्या हातांनी उचलल्या त्यावेळी मला कसं काही झालं नाही. बाबा तो साधू खोटं बोलतोय. बाबा तिथे हिरे, मोती, माणिक, जवाहर याचे ढीगच्या ढीग पडलेत. तुम्ही ते पाहिले असते ना तर तुम्ही तिथेच त्या साधूचा मुर्दा पाडला असता. धनाजीराव प्रतापरावांना म्हणाले, प्रतापराव जरा डोकं शांत ठेवा. तो साधू दिसतो तसा साधासुद्धा नाही आहे. कदाचित एवढ्या मोठ्या खजिन्यासाठी काही पूजा कराव्याच लागत असतील. आपण 3 महिने शांत बसून राहूया, म्हणजे आपल्याला राहायलाच लागणार आहे 3 महिने शांत.
आणि प्रतापराव आपल्या कपाळावर हात मारत वेड्यासारखे एकटे हसत सुटले होते. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित सोनसळी ही कादंबरी. या कादंबरीचा शेवटचा भाग उद्या तुम्हाला ऐकायला मिळणार आहे दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. बघूयात काय होतंय या शेवटच्या भागात उद्या. नमस्कार श्रोते हो.